नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण संत तुकाराम यांचा अभंग बघणार आहोत आणि आधी आधी तुम्हाला अभंग म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते. उपदेश तो भला या हाती झाला चित्ती धरावा, नये जाऊ पात्रावरी कवटी सारी नारळे, स्त्री पुत्र बंदीजन नारायण स्मरविती, तुका म्हणे रत्नसार पत्री उपकार चिंदीचे. याचा अर्थ असा आहे की उपदेश करणारी व्यक्ती ही कोण आहे ते न पाहता तिने केलेला उपदेश फक्त लक्षात ठेवा. जसे नारळाच्या करवंटीच्या आतील मधुर चवीचे पाणी व खोबरे खाऊन करवंटी टाकतो, त्याप्रमाणे पत्नी, पुत्र किंवा नोकर यांनी भक्ती मार्ग दाखविला तरी तो आचरणात आणावा. तुकाराम महाराज म्हणतात, जसे मौल्यवान रत्न चिंदीमध्ये गुंडाळून चिंदीची काळजी घेतली जाते, तसेच उपदेश करणारी व्यक्ती सामान्य असली तरी श्रेष्ठ मानावे. जेव्हा आपण आपल्याला नळाचं पाणी कसं लागतं, गोड लागतं, तर आपण ते गोड पाणी पितो, खोबरं खातो आणि करवंटी आपण टाकून देतो. तसंच जसं आपल्याला पत्नी, बायको किंवा मुलगा किंवा आपले नोकर यांनी जर आपल्याला भक्ती मार्ग दाखवला तरी तो आपण आचरणात आणायला पाहिजे. बाकीचे कोणीही सांगितलं असेल, आपले शेजारी पाजारी असू देत किंवा रस्त्यावरनं जाणारा वाटसरू असेल तरी त्यानं जरी सांगितलं की तू भक्ती मार्ग हा धर, तरी तो आचरणात आणावा. उपदेश जेव्हा आपल्याला कोणीतरी व्यक्ती उपदेश करणारी व्यक्ती असती, ती व्यक्ती साधी सुधी असती. कधी कधी आपल्याला ती साधी वाटणारी व्यक्ती सुद्धा आपल्याला उपदेश करते. तर ती व्यक्ती कोण आहे हे न आपण बघता त्यांचा जो उपदेश आहे तो आपल्या फक्त लक्षात ठेवला पाहिजे. आणि ती व्यक्ती जर सामान्य असली तरी तिला श्रेष्ठ मानलं पाहिजे. कारण का असं काही नाहीये की शिकलेलीच व्यक्ती आपल्याला उपदेश करते, असंही नाही. कारण का अडाणी व्यक्ती सुद्धा किंवा आपल्या ज्या भाजीवाल्या वगैरे असतात ते सुद्धा कधी कधी आपल्याला काहीतरी चार गोष्टी चांगल्या सांगतात. तर त्यांचंही कधी कधी ऐकलं पाहिजे. कारण का त्या कधी म्हणजे त्या भाजीवाल्या विकणाऱ्या आज्या असतात, त्या शिकलेल्या नसतात, पण ते जे काही सांगतात ते आपल्या हिताचं असतं हे आपण मानलं पाहिजे. तर त्यांना तुम्ही शिकलं नाही आहे म्हणून त्यांना बाजूला काढून म्हणजे त्यांचं काही ऐकायचं नाही असं कधी न करता त्यांना मानलं पाहिजे. किंवा त्यांचं जे काही त्यांनी चार गोष्टी आपल्याला चांगल्या हिताच्या सांगितलेल्या असतात त्या आपण ऐकल्या पाहिजेत. कारण का कोणतीही व्यक्ती ही शिकलेली असू देत किंवा न शिकलेली असू देत, जर तिनं चार गोष्टी आपल्या हिताच्या सांगितल्या किंवा चार गोष्टी चांगल्या सांगितल्या तर त्या आपण ऐकायला पाहिजेत. आणि त्या व्यक्तीला कधीही आपण श्रेष्ठ मानायला पाहिजे. आपण जसं जेव्हा आपण मौल्यवान म्हणजे आपले दागिने एखाद्या चिंदी आपल्या कापडात गुंडाळून ठेवतो, तर त्या कापडाला सुद्धा आपण किती जपून ठेवतो का, त्यात आपण किती सोनं ठेवलेलं असतं, मौल्यवान सोनं त्यात ठेवलेलं असतं, तर आपण त्याला पण जपून ठेवतो. तसंच आपण नारळ असतो त्यातलं पाणी आपण पितो, खोबरं खातो आणि करवंटी टाकून देतो. तसंच करवंटी टाकून देतो. तसंच आपल्याला जशी आपले जर बायका किंवा बायको किंवा मुलं जरी सांगितलं तरी तसंच आपण भक्ती मार्ग ऐकायला पाहिजे. कारण का जसं आपण करवंटी टाकून देतो तसं ही सगळी जी लोक आहेत ती भक्ती मार्ग करायला सांगतात, त्यांचंही आपण ऐकायला हवं असं तुकाराम महाराज म्हणतात. कारण का तुकाराम महाराजांचा साधा सोपा अभंग असतो आणि त्या अभंगातनं ते आपल्यापर्यंत हिताच्या गोष्टी सांगितल्या जातात. तर
चिंधी म्हणजे कापड, आणि आपण कापडामध्ये जसं मौल्यवान रत्न किंवा दागिने आपण गुंडाळून ठेवतो आणि त्या कापडाला आपण जपून ठेवतो, तसंच तसंच अशा या सामान्य व्यक्तीला सुद्धा आपण श्रेष्ठ मानायला पाहिजे. कारण का, सामान्य व्यक्ती असू दे किंवा अडाणी व्यक्ती असू दे किंवा कोणीही असू दे, मग ती बाई असू दे किंवा माणूस असू दे, जर आपल्याला जर 4 चांगल्या गोष्टी तिनं सांगितल्या असेल तर त्यांचं आपण ऐकायला हवं आणि त्यांना श्रेष्ठ श्रेष्ठ म्हणजे एक त्यांना दर्जा तो द्यायला हवा, असं आपल्याला तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात. तर हा अभंग कसा वाटला ते मला सांगा. जर अभंग आवडला असेल तर लाईक करा, आणि असेच जर अभंग ऐकायचे असतील आणि त्याचे अर्थ तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच आणि एक अभंग घेऊन आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया. तोपर्यंत आपण तुम्हीही नामस्मरण, जसं मी प्रत्येक वेळेस सांगत आली की नामस्मरण करा, जप करा, देवाचं नाव घ्या. कारण का देवाचं जेव्हा आपण नाव घेतो त्यावेळेस आपलं मन खूप शांत आणि चांगलं राहतं आणि आपल्याला आपल्या मनात चांगल्या भावना निर्माण होतात. म्हणून जप करत राहा देवाचं नाव, पांडुरंगाचं, किंवा तुम्हाला ज्या देवाचं नाव आवडतं त्या देवाचं नाव तुम्ही घेत राहा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.